विरोधकांकडनं याचाच अर्थ माझ्या उमेदवारीचा त्यांनी धसका घेतला आहे एवढं मात्र मी अनुमान काढू शकतो। आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मला लोकांच्या भरण्याच्या अगोदर लोकांचा जो प्रतिसाद मिळाला तो पाहून माझ्या वकिली व्यवसायातही एवढा प्रतिसाद मला मिळाला नव्हता। आज माझ्याबरोबर विलेपार्ल्याचे लोकप्रिय आमदार परागजी आळवणी, मामा लांडे, त्याचप्रमाणे सावंतजी आणि आमच्या महाराष्ट्र स्टेट बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट पारिजात पांडे हे देखील आले। जे महाराष्ट्रातील संपूर्ण वकील संघटनेला याचा आनंद झालेला आहे हे सकृतदर्शनी स्पष्ट होत आहे। सर, एमआयएमने सुद्धा इथं अर्ज दाखल केलेला आहे। हा अर्ज दाखल होणं तुमच्या पथ्यावर पडेल असं तुम्हाला वाटतं का? माझा अर्ज भरण्या अगोदर जी मिरवणूक निघाली होती या मिरवणुकीत दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब हे स्वतः या मिरवणुकीत हजर झाले होते आणि अर्ज भरल्यानंतर देखील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे स्वतः इथे आले होते। दोघांनी मला शुभेच्छा व्यक्त केल्या। सर बघायचं तर वडट्टीवार यांच्याकडनं आरोप होताना पाहायला मिळतात, पण थेटपणे ते तुमच्यावर आरोप करता आहेत की तुम्ही कसं अजमल कसाब याला कशी बिर्याणी मिळाली आहे ते खोटं बोललात किंवा मग इतर जे आरोप होताना बघायला मिळत आहेत, कशा प्रकारे बघता या आरोपांकडे? मी अशा आरोपांकडे अजिबात लक्ष देत नाही। ही जनता 20 मेला या आरोपांना चोख उत्तर देईल, कारण अशा आरोपांना उत्तर देऊन माझी शक्ती खर्च करायची नाही। जनतेपुढे मी काय केलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे अशा आरोपांना उत्तर देऊन माझी ताकद खर्च करण्यापेक्षा मी सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो आणि तुम्ही बघा यापुढे काय होतं ते। सर, तुमच्या समोर मुरलेला उमेदवार आहेत राजकारणात मुरलेल्या, तर तुम्हाला ते निवडणूक जड जाणार नाही का? मी अनेक मोठे कुविख्यात गुन्हेगार आणि देशाच्या विरुद्ध ज्यांनी युद्ध करण्याचा कट रचणारे असे पाकिस्तानी